घाटकोपरमध्ये पंतनगर इथल्या पालिकेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनामध्ये काचा आढळल्यात। त्यानंतर विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकरांनी थेट शाळेत धाव घेत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली। खिचडीचा दर्जा पाहून पेडणेकरांना थेट अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांना कॉल लावत त्यांनी तक्रार केली आहे। किशोरी पेडणेकरांनी संताप व्यक्त करत कारवाईची मागणी सुद्धा केली आहे। हलकं झाकळ होतं म्हणून आम्ही उघडलं। या खिचडीत आता काच मिळाली ना, श्रुती महिला बचत गट त्याच्यात काच मिळाली ना, तसंच कोणी विष टाकलं। कौन जवाबदार, कौन आगे जाके क्या मर जाने के बाद यही बच्चों को ध्यान में जो रखते टीचर ने रोका, वो बच्चे ने काच दिखाया तो उन्होंने खिचड़ी ही रोकी। एक काच मिली इसका मतलब है इसके काच नहीं होगा, ऐसा नहीं होगा। एक परसों हुआ, आज मैं आई, खिचड़ी रख के गए वो लोग, किसी को पता ही नहीं। पंतनगरच्या खिचडी 3 नंबर काचा मिळाल्या, काच मिळाली। पुढे काचा शोधल्या नाही, खिचडी रिजेक्ट केली। जे अन्न देता ते नीट फक्त एवढा जाडा तांदूळ, आता परत तुम्हाला दाखवते हा किती जाडा तांदूळ आहे। या सरांनी त्याच्यावर लगेच थांबवलं का अधिक काचा असू शकतात, घेऊन जा सांगितलं तर त्यांच्यावर ऍक्शन घेत आहेत। या डबे 3च्या जेवणाचे ते 1 तासापूर्वी आले, ते आम्हाला माहितच नाहीये मॅडम। याचं झाकण त्यांना माहिती पण नाही। म्हणजे मॅडम ते हे बघा, मी आत्ता खाते, त्या खिचडीला फक्त मीठ जास्त लागलं एवढं दिसतंय। काच आढळली, ज्या शिक्षकांनी याच्यावरती आवाज उठवला त्या शिक्षकाला आता यंत्रणेकडनं त्रास दिला जातोय। त्या शिक्षकाला आता नोकरी सोडावी इतका प्रेशर येतोय। हे आम्ही होऊ नाही देणार, हे आम्ही होऊ नाही देणार। ज्या शिक्षकांनी त्या बाळाला वाचवलं, ती काच जर त्याच्या घशातून खाली किंवा घशात अडकली असती तर काय झालं असतं। त्या शिक्षकांनी पुढची खिचडी वाटप करू नाही दिलं तर खिचडी वाटपच्या ज्या काही महिला बचत गट आहेत त्याही यांच्यावर तक्रार करतायत चुकीच्या मार्गाने, आणि शाळेचे प्रशासन पण यांना अडचणीत आणतंय।